तर आज आपण इथं वर्षभर टिकण्यासाठी फ्रोझन मटार कशा प्रकारे करायचे तेही न वाफवून घेता किंवा उकडून घेता आणि कुठल्याही बर्फाच्या पाण्यामध्ये न टाकता हे फ्रोझन मटार अशा प्रकारे जर मटार ठेवले तर वर्षभर व्यवस्थित राहतात आणि असं लिबलिबीत न होता अगदीच ताज्यासारखे तुम्हाला वर्षभर खायला मिळतील। तर इथं ना परिपक्व आणि निब्बर अशा शेंगा घ्यायच्या आहेत, खूप कवळ्यासुद्धा शेंगा घ्यायच्या नाहीत, नाहीतर ते वर्षभर मटार टिकत नाहीत। आपण इथं कुठलीही प्रोसेस न करता हे मटार साठवून ठेवणार आहोत। तर इथं मी 2 ते 2.5 किलो शेंगा घेतलेल्या आहेत, त्या सोलून स्वच्छ करून अशा प्रकारे डब्बा किंवा जिपलॉक बॅग घेऊ शकता आणि हे मटार सोलून परत एका कपड्यावर टाकून घ्यायचे आहेत आणि बारीक किंवा कवळे जे आहेत मटार ते बाजूला करायचे आहेत आणि अशा प्रकारे सर्व एकसारखे मटार 1 ते 1.5 तास किंवा 2 तासापर्यंत हवेला ठेवायचे आहेत। हवेला ठेवले किंवा ओलावा कमी होतो। परत जिपलॉक बॅगमध्ये एका बॅगमध्ये कमीत कमी 1 किलो मटार बसतील असे बॅग घ्या किंवा छोटे वापरले तरी चालतील। आता इथे मी भरून घेतलेले आहेत आणि अशी एक बाजून थोडंसं पॅक करायचं, यातली सर्व हवा जी आहे ती बाहेर काढायची आहे। असं केल्यामुळे ना जास्त फुल पण ही बॅग भरायची नाही, 3/4 ही बॅग भरून घ्यायची आहे आणि हलवून घेऊन अशा प्रकारे यातली पूर्ण एअर बाहेर काढायचा आणि त्यानंतर ह्याचे जे लॉक आहे ते पॅक करायचं आहे। असं केल्यामुळे मटार जास्त दिवस टिकायला मदत होते। वर्षभर तुम्ही ताजे जसे मटार आपण खातो ना ह्या दिवसामध्ये तसे वर्षभर तुम्ही खाऊ शकता आणि हे मटार आपल्याला फ्रीझरमध्ये स्टोअर करायचे आहेत। तुम्ही साध्या कॅरी बॅग त्याच्यामध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता। तर ही जी ब्लॉक बॅग कशामुळे वापरायची, तर प्रत्येक वेळी ना थोडंसं लॉक खोलून आपण हवे तेवढे मटार बाजूला काढून घेऊ शकतो। त्यामुळे असे पॅकेट भेटतात ते तुम्ही आणून वापरू शकता आणि हे लॉक व्यवस्थित बंद झाले का ते चेक करायचं आहे। इथे माझे 2 असे पॅक आणि 1 डब्बा भर मटार झाले, तर तुम्हाला हवे तेवढे तुम्ही बनवू शकता। आता हे बघा पॅकिंग किती परफेक्ट आणि मस्त झाले। हे वर्षभर तुम्ही अशा प्रकारे तयार करून ठेवू शकता। तर मी इथे गेल्या वर्षीचे सुद्धा मटार दाखवीन कशा प्रकारे। तर हे शिल्लक राहिलेले मटार आहेत ते 2 बॅग भरून हे सुद्धा अशा प्रकारे डब्यात सुद्धा तुम्ही ठेवू शकता, याला काही सुद्धा होत नाही किंवा यापेक्षा मोठे डबे असतील त्यात सुद्धा ठेवू शकता। आता ही गेल्या वर्षीचे मटार तुम्हाला दाखवते, शिल्लक थोडेसे राहिले होते त्यामुळे मी 1 डब्यात ठेवलेले आहेत, म्हणजे हे अगोदर संपवून टाकायचे। तर बघू शकता एकदम छान असे हे मटार आहेत। फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे ना अगदी हलकासा त्यावरती बर्फ दिसत असेल तुम्हाला किंवा थोडंसं पांढरटपणा दिसत असेल, पण अशा प्रकारे खूप जास्त असं बर्फ होत नाही किंवा असं गच्च होत नाही, हे मात्र नक्की। आणि ताजे टवटवीत हे मटार राहतात वर्षभर। हे गेल्या वर्षीचे यासाठी दाखवते की तुम्ही स्टोअर जरी केले ना निसंकोचपणे अशा प्रकारे तयार करून घ्या, याला उकळून घ्यायची गरज नाही आणि उकळल्यामुळे ना लिबलिबीत असे मटार होतात आणि ते चवीला सुद्धा व्यवस्थित लागत नाही। तर हे बघा अशा प्रकारे हे मी पॅकिंग करून घेतलेलं आहे। तर तुम्ही पण हे अशा प्रकारे तयार करून घ्या आणि वर्षभर ताजे फ्रेश मटार खाऊ शकता। तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये।